नमस्कार, मी संपादक सचिन दळवे. जनपद न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या सोबत बोरीशेर गणातील जे उमेदवार आहेत ते सोबत आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीचा प्रतिसाद जनतेकडून मिळतो किंवा त्यांच्या विकास कामाचा अजेंडा त्यांनी कशा पद्धतीने पोहोचवतात. पहिल्यांदा आपण त्यांचा परिचय सांगा थोडक्यात. माझं नाव असलम कपूर चौधरी. 56 घोडेश्वर पंचायत समिती गणातून मी उमेदवार म्हणून इथे आहे आणि ही निवडणुकीसाठी उभा आहे. निवडणुकीसाठी तुम्ही उभा आहे. जे काही इथले स्थानिक आपले लोक आहेत किंवा मतदार आहेत, या तुम्हाला कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो? खूप छान प्रतिसाद आहे. लोकांनी ठरवलंय, लोक उमेदवाराची कार्यक्षमता आणि उमेदवार सगळ्या सामान्य लोकांशी कसा वागतो आणि त्याचं नेटवर्क काय आहे आणि त्याचं राजकीय वलय काय आहे. आणि तिसरी गोष्ट असं आहे की लोकांना विकास पाहिजे. लोकांना असं काहीतरी भाकड कथा सांगून मत मागणे आणि ती लोक देतील असं लोकांची मानसिकता नाही. या भागातील लोकांच्या समस्या किंवा आपला एक विजन अजेंडा काय असेल? खर तर आमची जी गाव आहे ती तालुक्याच्या दक्षिण भागातील गाव आहेत. त्या ठिकाणी असं विकास बऱ्यापैकी झालेला आहे. आमदार यशवंत माने यांच्या निधीतून आदरणीय राजन मालकांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याचशा ग्रामपंचायतीला आणि भागामध्ये निधी मिळालेला आहे. परंतु जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या भागातला, जी दळणवळणाची साधनं आहेत, वाड्या वस्त्यावरचे रस्ते आहेत, वाड्या वस्त्यावरची पाण्याची व्यवस्था, त्या अजून बऱ्याचशा गोष्टी आम्हाला या ठिकाणी लक्ष देऊन करावे लागतील. कारण शेतकरी हा आता शेतकऱ्या संदर्भात बऱ्यापैकी लाईटची अडचणी कुठं कुठं आहेत, त्या ॲडिशनल डीपी करणे, पानंद रस्ते करणे आणि आरोग्याच्या सुविधा आता उपकेंद्र बऱ्यापैकी करावं लागणार आहेत. आणि तुमचं हे जे आहे तुमचं वॉटर सप्लायच्या स्कीमा त्या सुद्धा सुरळीत करणं गरजेचं आहे. या भागामध्ये आपल्या पलीकडच्याच आपल्याच तालुक्यातील उमेश पाटील हे उभे आहेत झडपी गटासाठी. काय कशा पद्धतीचे? आता उमेश पाटील हे खरं तर त्यांनी या भागामध्ये उभं राहायला नाही पाहिजे होतं. कारण हा भाग बहुतांश करून सगळ्यांनीच आतापर्यंत फसवलेला. प्रत्येक वेळेला कुठली तर लोक येऊन उभं राहायचं आणि इथं उभं राहून मतदान घ्यायचं आणि त्याच्यानंतर या भागाकडे पाठमोरा होऊन जायचं. त्याच्यामुळे जनतेनं ह्या गोष्टीला आता महत्त्व द्यायचं सोडून स्थानिक उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी काम करायचं ठरवलेलं. या भागामध्ये आपल्याला विकास कामाचा अजेंडा झालाय. आणखीन काही समस्या आहेत किंवा त्या सोडवणे बाकी आहेत. कशा पद्धतीचा निधी आपण या भागामध्ये आणू शकतो? आता निवडून आल्यानंतर प्रथमतः आम्ही गावोगाव बसून ज्या त्या गावातली जी प्रमुख कार्यकर्ते आहेत किंवा नेते मंडळी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करून गावातला एकदाच काय काय करावं लागतंय त्याचा एक आराखडा तयार करू आणि त्या आराखड्याच्या माध्यमातून ज्या विभागाची कामं आहेत, समजा आरोग्य खात्याचं वेगळं काम आहे, रस्त्याचं वेगळं काम आहे, ग्रामपंचायतच्या माध्यमातून करायची कामं वेगळी, दलित वस्तीची वेगवेगळी कामं, घरकुलच्या योजना, तुम्हाला सांडपाणी व्यवस्थापनच्या गटारीची व्यवस्था आणि आरोग्याविषयी काय विषय असतील. त्याचबरोबर आम्हाला प्रथमतः या भागातल्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या शाळा आम्हाला स्वयंभू करायच्या आहेत. जे लोक आपली शैक्षणिक ह्याच्यासाठी अडचणीत आहेत की गोरगरीब, आता जो सदन वर्ग आहे तो आपल्या मुलांना इंग्लिश मिडियमला बाहेरगावी तुमच्या बसमध्ये पाठवून त्याला शिक्षण देऊ शकतो. पण गोरगरिबांच्या मुलांचा जो शिक्षणाचा प्रश्न आहे त्याच्यावर आम्हाला फोकस करायचा आहे आणि त्याच्या माध्यमातून ही नवी पिढी जी घडवायची आहे त्याच्यासाठी आम्हाला ह्या भागामध्ये योगदान द्यायचं आहे. या भागातील जनतेला किंवा मतदारांना आपलं काय आव्हान असेल? आता या भागामध्ये जी सगळी जनता आहे ती आमच्या रोजच्या संबंधातलीच आहेत आणि रोज टचमध्ये एकमेकाच्या आम्ही असतो. जवळपास आम्ही 35 वर्षापासून मी या भागामध्ये काम करतोय. त्याच्यामुळं घरगणीस गावगणीस लोकांची ओळख आहे आणि लोक पण मला ओळखतात आणि त्यांना माझ्याविषयी आपुलकी पण वाटते आणि सहानुभूती अशी आहे की हा माणूस आपल्यासाठी उपयोगी पडणारा माणूस आहे. कधी हाक मारले, आता माझ्या रस्त्यावरून जात असताना मी कधी काच माझी कधी लावलेलीच नसती गाडी,
उघडी असते. सोलापुरातून निघालं तरी बी कोण रस्त्यावर स्टँडवर थांबले त्याला मी घेऊन येतो, कारण आम्ही गरिबी जाणले, अडचणी आम्ही भोगलेत. त्याच्यामुळे आम्ही लोकांना सहजासहजी इग्नोर करत नाही किंवा असं. त्याच्यामुळे लोकांचं मन चांगलं आहे, आपल्यावर काय अडचण नाही. आणि सगळ्या जाती धर्माला घेऊन बरोबर चालण्याची जी परंपरा आहे आमच्या कुटुंबाची, ती गेल्या 3 पिढ्यापासून आम्ही ती जोपासतोय. मतदारांना काय आव्हान करा? आता मतदारांना प्रमुख माझं आव्हान आहे की मतदान करताना आपण उमेदवारामधली क्वालिटी, कारण मी आणि सचिन दादा दोघंही उच्च शिक्षित आहोत आणि आमचं काम पण आहे. त्यांनी पण जवळपास मोठा कारखाना चालवतात, लोकांना रोजगार निर्मिती करून दिलेली आहे. मी बी माझ्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे लोकांना आणि गोरगरिबांची सेवा केलेली आहे. त्यामुळं आम्हाला मतदारांना एकच आव्हान आहे की ह्या भागातली आम्ही दोघं पण आहोत. आम्हाला दोघाला या ठिकाणी जिल्हा परिषदला सचिन जाधव साहेब आणि पंचायत समितीला मला भरघोस मतांनी निवडून द्यावं, जेणेकरून त्यांची सेवा करायचा जे आमचा संकल्प आहे तो पुढून येता येईल.